आपल्याला जायचं स्वयंभू शिव मंदिर, तिकडे आपल्याला जायचं. तुम्हाला दाखवतो इथून झूम करून. हे बघा जे मंदिर दिसतंय तिथे आपल्याला जायचं आता. ओम नमः शिवाय. चला आता आलो आहे आपण स्वयंभू शिव मंदिर एडवन. आशापुरी देवीचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बोललो मी आपण या मंदिरात जातोय. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. 5 मिनिटं जास्तीत जास्त. हे बघा किती सुंदर असे मंदिर दिसते. आपण आतमध्ये जाऊया आता दर्शन करायला. तुम्ही यावा, पण तुम्हाला इकडे यायचं असेल तर मॅप टाकू नका. विचारत येत्या, कारण खूप कन्फ्यूज रोड आहे. कोणालाही विचारा तुम्हाला आशापुरी देवी. हे बघा सुरुवातीला इथे दिव्य ज्योत आहे, त्यानंतर सर्वांचा आवडता देव महादेव यांची सुंदर अशी मूर्ती आहे गाभाऱ्याच्या वरतीच. हे बघा आता आपण आतमध्ये जाऊया. ते चप्पल वगैरे ठेवायला जागा आहे, चप्पल स्टँड. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. बघा एंट्री आहे. ओम नमः शिवाय. चला फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. तुम्हाला मंदिरील बाहेरील परिसर दाखवतो. हे बघा हे भव्य दिव्य हॉल आहे. स्ट्रक्चर वगैरे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आता आपण पुढे जाऊया. हे बघा मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी आपल्या हिंदू धर्मामध्ये घंटा वाजवली जाते. ती वाजवूनच आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो. चला इथे बघा, इथे आहे सुरुवातीलाच प्रत्येक महादेवाच्या मंदिराबाहेर असणारा नंदी. आता श्रावण सुरू झालाय तर या मंदिरात प्रत्येकाने यायलाच पाहिजे. महादेवाचे मंदिर आहे जे की स्वयंभू आहे. तुम्हाला दाखवेन जुने मंदिर. आता दाखवतो तुम्हाला प्रवेश घेण्याआधी. हे बघा इथे हनुमान देवता आहे आणि त्या साईडला बघा सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांची सुंदर मूर्ती आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. हे बघा हे नवीन मंदिर आहे. जुने मंदिर साईडला आहे. या साईडला ते तुम्हाला मी दाखवतो इथे आपले दर्शन झाल्यानंतर. हे बघा हे आहे सुंदर मंदिर. हे बघा हे आहे तिथे छोट्या छोट्या महादेवाच्या शिवलिंग वगैरे ठेवण्यात आले आहेत. हे बघा सुंदरसे शिवलिंग आहेत 3 आणि तिथे पादुका वगैरे आहेत. आणि हा बघा मोठा शिवलिंग आहे, याचे आपण दर्शन घेतले. आता तुम्हाला दाखवतो मी साईडला काय काय ठेवण्यात आले आहे. हे बघा इथे आहेत रामदेव आणि सीतामाता. इकडेही देवी आहेत. हे बघा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी. ते सुंदर अशा देवी आहेत. पण या साईडला बघूया, या साईडला बघा दत्तगुरू आहेत. सुंदर अशा 3 मूर्त्या आहेत. तुम्हाला एकाच मंदिरात या 4 देवतांचे दर्शन करता येईल. बघा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मंदिरातील गाभारा किती सुंदर आहे. आणि ते गर्दी वगैरे काहीच नाही. आता श्रावणमध्ये तर प्रत्येकाने यायला पाहिजे इकडे. हे बघा दर्शन वगैरे झाले. आता तुम्हाला 4 साईडने दाखवतो मंदिर कसं आहे. पूर्ण नवीनच मंदिर बांधण्यात आलं आहे. सुंदरशी मूर्ती आहे. इथून वरती पण जाऊ शकता तुम्ही. इथून वरती जायला आहे मंदिराच्या. वरती घेऊन जाऊ शकता. हे बघा मंदिराच्या वरून तुम्ही 360 व्ह्यू बघू शकता. किती सुंदर असे मंदिर दिसतंय. हा मंदिराचा कलश आहे. हे बघा ह्या साईडला सुद्धा बीच आहे. ते बघा आशापुरी देवी मंदिर. तिथून आपण दर्शन करून इकडे आलो. तुम्हाला या साईडने आता व्ह्यू दाखवतो समुद्राचा.
मंदिराचे तर दर्शन तुम्हाला दिले. आता जे महत्त्वाचे मंदिर आहे, ज्याच्यापासून ती स्थापना झाली नवीन मंदिराची, ते मंदिरही आहे. हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो. ही आहे ती पिंडी, जी तुम्हाला बोललो मी स्वयंभू आहे. हे बघा, पूर्ण दगड तुम्हाला आकारावरून समजला असेल. खूप जुना असा आहे. आणि हे बघा, त्यासोबतच मूर्त्या आहेत देवींच्या. हे बघा, या मूर्त्या आहेत ज्या की स्वयंभू होत्या. त्यानंतर ते नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे. हे तुम्ही शिवलिंग पाहता तुम्हाला समजेल की किती वर्ष जुने हे आहे शिवलिंग. हे बघा, बघून घ्या एकदा शिवलिंग. आणि येत आहे तर पहिले दर्शन घ्या. फायनली दर्शन झालंय आपले स्वयंभू शंकर मंदिराचे. आता तुम्हाला साईडचा एकदा व्ह्यू दाखवतो कसं दिसतंय पूर्ण. हे बघा, हा पूर्ण ग्राउंड आहे. साईडला बोटी वगैरे आहे. समुद्राच्या काठावरती हे मंदिर आहे. हे बघा, सुंदर असा व्ह्यू आहे. मन प्रसन्न होईल तुमचे हे बघताच. पाठीमागे बघू शकता किती सुंदर असे मंदिर आहे. तर आज आपण आलो सापाला इकडे. तर आज आपण एक्सप्लोर केला आशापुरी मंदिर आणि शिव मंदिर, जे की स्वयंभू आहे. तुम्हाला ती लास्टला जी पिंडी दाखवली ती स्वयंभू आहे. त्यानंतर हे मंदिर बांधलं. हा व्हिडिओ बघण्यानंतर आता आपण चाललो कसं आहे, तर व्हिडिओ तुम्हाला रूट सांगतो.